जे लॅपटॉप वापरतात त्यांच्यासाठी. त्यांचे 5 आसनं आहेत, 5 प्रकारचे व्यायाम आहेत. त्यांना माणसाला बरं वाटतंच वाटतं. इरेग्युलर ज्या बायकांना किंवा स्त्रियांना पिरियड्स येतात ते पण रेग्युलर एकदम रेग्युलर होतं, किंवा त्यांचं पोट दुखणं, पाठ दुखणं, पाय दुखणं ते सुद्धा कमी होते. हळूहळू हळूहळू ते कमी होत जाते. पीस वर्क करतात त्यांच्यासाठी कोणती आसनं आहेत का ती स्पेसिफिक त्यांच्यासाठी ते युजफुल होतील? कारण ते दिवसभर बसून तुम्ही म्हणाल मी जिम करतो, मी हे करतो, मी पळतो, मी चालतो, दॅट्स व्हेरी नाईस, खूप छान आहे. तुम्ही चालताय पळताय, पण योगा पण केला. योगा ही पाहिजेच. ह्या खोगणीनेच आवाज करत श्वास घ्यायचा आहे. जसं श्वास सोडत. हे काय आहे? उज्जाई. पण प्राणायाम त्यामुळे खूपच महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं. आता ह्याच्यामध्ये 8 मुख्य प्राणायाम आहेत. 8 मुख्य प्राणायाम आहेत. ते भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, उज्जाई, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि उद्गीत किंवा ओंकार, आणि शेवटचा आहे तो प्रणव प्राणायाम. असे हे 8 मुख्य प्राणायाम आहे. भिंतीचा आणखीन आपला आंतरिक फुटाचा ठेवायचा आहे आणि असे पाय खाली ठेवून असं भिंतीवर चालेल. धाड 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 भिंतीवर चालेल. धाड 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 खाली यायचं आहे. हे योग पुस्तक सांगतोय. आपण फक्त 2 कोटी छिद्र वापरतो. 2 कोटी छिद्र वापरतो. राहिलेली 7 कोटी 32,12,250 हे बंद आहेत आपली छिद्र. आणि त्यामुळे काय होते? ब्रॉन्कायटिस म्हणा, दमा म्हणा, श्वास जड जाणे म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. की दुसरी गोष्ट म्हणजे ह्या धुराने, ह्या धुळीने, ह्या सगळ्या घाणीने काय होते? आपली छिद्र ही फुफ्फुसाची ब्लॉक होता. त्रास होता. समजा गुडघ्यांचा म्हणा, कमरेचा म्हणा, किंवा मुतखडा म्हणतो आपण तो, त्याचा म्हणा, असे बरेच प्रॉब्लेम्स घेऊन लोक येतात माझ्याकडे, बरेच प्रॉब्लेम्स. आणि ते योगा करून गेल्यानंतर त्यांना, म्हणजे ते सोडून गेल्यानंतर त्यांना जाणवतंय की 1-2-3 कंटिन्युअसली 4-5 महिने असं केल्यानंतर त्यांना तो त्याचा प्रकार किंवा तो आजार कमी 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 होत झालेला आहे, किंवा तो दुखणं कमी कमी होत गेलेलं आहे, हे त्यांना जाणवतं. आणि योगा तुम्ही करून गेल्यानंतर इतकी भूक कडकडून लागते, ते महत्त्वाचं. कडकडून भूक लागते. तुम्ही म्हणाल मला जेवण जात नाही, मला चव लागत नाही, हे होत नाही, तुम्ही योगा करून जा, सगळं इतकं जेवण छान लागेल तुम्हाला. आणि तुमची इच्छा अशी मरेल की आधीमध्ये सुद्धा तुम्हाला खायची इच्छा होणार नाही. जेवण ते जेवण. जे आसनं, काय आसनं अशी आहेत, हेवी आहेत, त्यांना आपोआप चरबी वितळते. मांड्यांवरची म्हणा, सीटवरची म्हणा, पोटावरची म्हणा, हातावरची म्हणा, जे व्यक्ती अशी जाड आहे त्या व्यक्तीचं आपोआप कमी 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 होत जातं. आणि ती आसनं हेवी आसनं आहेत, आणि ती आसनं भिंतीजवळची आहे. योगा खरं पाहिलं तर योगा हा काय प्रकार आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. योग हा शब्द मला माहिती आहे, पण योगा हे मला माहिती नव्हतं. योग म्हणजे, आणि माझ्या स्वतःमध्ये फरक भरपूर पडला. मला जसं काय वेड लागलं त्याचा, योगाचं वेड लागल्यासारखं मला झालं. आणि उठता बसता मला सारखं तेच विचार होते सारखे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या धगधगीच्या जीवनामध्ये स्ट्रेस, अँझायटी आणि हेल्थ इश्यू जास्त प्रमाणात वाढत आहे. पण एक असा हा उपाय आहे, ना त्याला कठीण आहे ना खर्चिक आहे. फक्त रोज 15 मिनटं आणि तुमचं आयुष्य बदलू शकते. होय मित्रांनो, आज आपल्यासोबत असणार आहेत योगा एक्सपर्ट मनीषा शिंगे मॅडम. हे आपल्याला शिकवणार आहेत की योगाचं सायन्स काय आहे. मित्रांनो, हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा, कारण लास्टला मॅडम एक सिक्रेट देणार आहेत की त्यामुळे तुमचं लाईफ पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होणार आहे. चला तर मग मित्रांनो, आजच्या ह्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. मॅडम नमस्ते. नमस्कार मॅडम, तुमचं पॉलिटिकल ॲस्पिरंट ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या आम्हाला. मी सौ मनीषा विठ्ठलराव शिंगे. मी जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी जयसिंगपूर येथे राहते आणि मी योगा कोच आहे. तसंच माझे इंग्लिश मीडियमचे, मराठी मीडियमचे आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे इंग्लिश अँड मॅथ्स हे सब्जेक्ट सगळे घेते मी. तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह असता, काहीतरी चालू असते. सकाळी योगा क्लास, परत तुमचे इंग्लिश क्लास, हे बाकीचे सगळे उद्योग तुम्ही करतच असता. ठीक. मित्रांनो, आता आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेणार आहे. मॅडम, ही योगा करण्याची सुरुवात तुमची कशी झाली व तुम्हाला यांचं प्रेरणास्रोत काय आहे यामध्ये? योगा खरं पाहिलं तर योगा हा काय प्रकार आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. योग हा शब्द मला माहित आहे, पण योगा हे मला माहित नव्हतं. योग म्हणजे कसं संधी येणे परत आणि परत. पण योगा हे व्यायाम आहे किंवा त्याच्यात आसनं आहेत, प्राणायाम आहेत, हे मला अजिबात त्यातलं काही माहीत नव्हतं. सूर्यनमस्कार वगैरे काही माहीत नव्हतं. पण फक्त मला असं वाटलं की बाबा योगा काय आहे. मी अशी चौकशी केली की बाबा योगा हा प्रकार काय आहे. आणि त्याच्यानंतर मला असं समजलं की मोदी हॉस्पिटलमध्ये योगा क्लासेस चालू आहेत.
ठीक आहे म्हटलं, बघूया आपण जॉईन करून बघूया. आणि आम्ही राहत होतो ते एक्साइज क्वार्टर्सला राहत होतो, योगा म्हणजे मोदी हॉस्पिटलच्या शेजारीच. शेजारी. पण त्यावेळेस हे काय माहीत नव्हतं. जेव्हा आम्ही इकडे राहायला आलो त्यावेळेस मला थोडंसं स्ट्राईक झालं की बाबा हा योगा आपण बघूया काय आहे. आणि त्या दिवशी मी योगाला गेले तिथे आणि मला तिथं एकदम वेगळं वाटलं, सगळंच वेगळं. आणि मला असं वाटत होतं की योगा म्हणजे हे धार्मिक स्थिती असू शकेल, धार्मिक स्थिती असू शकेल. पण तसं नव्हतं ते, तसं नव्हतं ते. फक्त आणि फक्त व्यायाम कसा होता, व्यायाम म्हणा, आसनं म्हणा किंवा प्राणायाम म्हणा किंवा श्वास घेणे सोडणे हे किती महत्त्वाचं आहे ह्याचं ज्ञान मला थोडं 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 मिळत गेलं तिथे. आणि तिथे मी जवळजवळ 1-1.5 वर्ष केलं. पण काय मला जास्त तिथली माहिती मला मिळाली नाही योगाची. थोडंसं माहिती मिळाली पण इतकी आता म्हणावी तशी मला माहिती मिळाली नाही. आणि नंतर मला अशी प्रेरणा आली की बाबा आपण पुस्तके वाचावीत. कारण इथे कसं होतं की ट्रेनिंग नाही, बरोबर, ट्रेनिंग सेंटर नव्हतं आणि नाहीच अजून सुद्धा. तर फक्त मला असं वाटलं की बाबा जाईल तिथे मी पुस्तके बघत होते, योगाची पुस्तके बघत होते. जवळजवळ मी अशी इतकी पुस्तके वाचली आणि त्यातून इतकं मला ज्ञान आलं. मी ट्रेनिंग केलेलं नाही, मी फक्त योगाची पुस्तके वाचून मला प्रेरणा मिळाली. म्हणजे पुस्तकापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही तिथून तुमची सुरुवात झाली. मॅडम, ह्या योगामुळे तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे बदल असे काय काय घडून आले? महत्त्वाचे बदल असे झाले की मला असा उत्साह जाणवायला लागला की मी माझ्या स्वतःसाठीच न करता आणखीन मी गोळा करावेत, लोक गोळा करावेत आणि त्यांना ज्ञान द्यावं. आणि माझ्या स्वतःमध्ये फरक भरपूर पडला. मला जसं काय वेड लागलं त्याचं, योगाचं वेड लागल्यासारखं मला झालं. आणि उठता बसता मला सारखं तेच विचार होते सारखे. आणि माझ्या शरीरामध्ये पण भरपूर फरक पडलेत. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत पण म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला 2008 सालामध्ये माझी काय झालेली, माइल्ड अटॅक आलेला. मेंटली मी स्ट्रेंड होते त्यावेळेस माइल्ड अटॅक आला. आणि मला त्याच्यानंतर हे योगा जसं मी करायला सुरू केलं तसं मला BP नाही, शुगर नाही. पण ते आता मरूपर्यंत त्या गोळ्या आहेतच, त्या टॅबलेट्स आहेतच. पण मला हे अजिबात प्रॉब्लेम्स नाही. तुम्हाला सांगते मी, मला गायनिक प्रॉब्लेम नाही, किडनी प्रॉब्लेम नाही, कोणताही मेंटली प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. मी खूप सुखी आणि आनंदी आहे. म्हणजे हेल्थ इश्यू तुमचा सगळाच क्लिअर झाला? सगळा क्लिअर झाला. जवळजवळ मी आता 19 ते 20 वर्ष झाले मी करते. आता काही प्रॉब्लेमच नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे शिकून गेलेले जवळजवळ 20 ते 25 हजार लोक शिकून गेलेले एवढ्या वेळात. ट्रान्सफॉर्मिंगच केलेलं आहे तुम्ही. हो, येस. मित्रांनो, सकाळी उठल्यावर तुम्ही मोबाईल हातात घेता, पण स्वतःसाठी 10 मिनिटं द्या आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. मॅडम, ही योगाचं शिक्षक होण्यासाठी तुम्हाला काय काय संघर्ष करावे लागले? संघर्ष करावा लागला म्हणजे काय, मला इकडे तिकडे सारखं जावं लागलं. आता मुंबईला सुद्धा मी गेले, तिथे सुद्धा मी योगा क्लास जॉईन केला. आणखीन तिथे मी बघितलं तर त्यांच्यापेक्षा आता मी माझं मोठेपणा सांगत नाही, पण मला त्यांच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे असं वाटत होतं मला त्या वेळात, ज्या वेळेस मी तिथे गेले तिथे. आणि मला ते इतकं असं प्रभावी वाटलं नाही. जसं मी पुस्तके वाचून जास्त हे केलं आहे, अभ्यास केला आहे, तर मग तिथे मी काय सांगू शकत नव्हते. पण थोडंसं बरं वाटलं मला. आणि संघर्ष असा म्हटला तर लोकांना गोळा करणे, हे करणे. मी बऱ्यापैकी शिबिरं घेतली, शाळेमध्ये शिबिर घेतलं, परत ज्येष्ठ नागरिकांचं शिबिर घेतलं, परत स्त्रियांचं शिबिर घेतलं. असे बरेच शिबिरं घेतले मी. आणि त्यामुळं कसं माझी पब्लिसिटी चांगली झाली. त्यामुळे मला जास्त संघर्ष असा करावा लागला नाही, लोकांना गोळा करावा लागला नाही. आता इथे सुद्धा चिपरीची लोक येतात, परगावची सुद्धा येतात, उदगावची येतात,
म्हणजे मला सांगायचं तात्पर्य म्हणजे आता ह्याच्यातून शिरोळमधून पण एक येणार आहे, म्हणजे पब्लिसिटी तशी बऱ्यापैकी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं क्लासेस आहेत इंग्लिश मिडियमचे आणि मराठी मिडियमचे, त्यामुळे मी खूपच माझी पब्लिसिटी झालेली आहे. आणि पूर्णपणे जयसिंगपुरात माझा एकटीचा क्लास होता ज्यावेळेस मी तिथे सुरू केलं, त्यावेळेस एकटीचा पुरा जयसिंगपुरात क्लास. त्यावेळेस म्हणजे तशी माझी शिंगे मॅडम म्हणून चांगली ओळख आहे. मित्रांनो, आता योगाचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण मॅडमच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आजच्या ह्या धक्काधुक्कीच्या जीवनामध्ये योगाचं महत्त्व काय आहे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. योगाचं महत्त्व आता जसं मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की माझं पूर्णपणे मी निरोगी झालेले आहे योगामुळे पूर्णपणे. आणि ज्यांना ज्यांना कोणता कोणता त्रास होता, समजा गुडघ्यांचा म्हणा, कमरेचा म्हणा, किंवा मुतखडा म्हणतो आपण तो त्याचा म्हणा, असे बरेच प्रॉब्लेम्स घेऊन लोक येतात माझ्याकडे, बरेच प्रॉब्लेम्स. आणि ते योगा करून गेल्यानंतर त्यांना म्हणजे ते सोडून गेल्यानंतर त्यांना जाणवतंय की 1-2-3 कंटिन्युअसली 4-5 महिने असं केल्यानंतर त्यांना तो त्याचं प्रकार किंवा तो आजार कमी 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 होत झालेला आहे, किंवा तो दुखणं कमी कमी होत गेलेलं आहे हे त्यांना जाणवतं. म्हणजेच मला म्हणायचं आहे असं, ह्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये ह्या 24 तासामध्ये आपण 1-1.5 तास स्वतःसाठी देऊ शकत नाही. अर्थ काय आहे जीवनात? अर्थ काय आहे जीवनामध्ये? 1-1.5 तास आपण देऊ शकत नाही स्वतःसाठी. हेच मला म्हणायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे, विनंती करायची आहे. योगा अवश्य करा. योगा प्राणायाम खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल मी जिम करतो, मी हे करतो, मी पळतो, मी चालतो, दॅट्स व्हेरी नाईस, खूप छान आहे. तुम्ही चालताय पळताय, पण योगा पण केला, योगा ही पाहिजेच पाहिजे. ठीक मॅडम, मानसिक आणि शारीरिक हा योगा कसा उपयोगी पडतो माणसांसाठी? म्हणजे स्ट्रेस लेवल कमी करणे किंवा रिलॅक्सेशन, हे कसं ते योगामुळे त्यांना बेनिफिट मिळेल या बाबतीत? ह्याच्यामध्ये बेनिफिट्स भरपूर आहेत. योगामध्ये बेनिफिट्स अगणित आहेत, अगणित. त्याला तुम्ही प्रमाण असं म्हणू शकत नाही. प्रमाणाच्या बाहेर त्याचे फायदे आहेत. आणि ते आपल्याला जाणवतं कधी, ज्या वेळेस आपण कंटिन्युअसली योगा करत राहू. आता काहींचं होते काय, 4 दिवस करायचं, 4 दिवस आणि बंद करायचं, आणि 4 दिवस करायचं. नाही, तसं नाही, कंटिन्युअसली करायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लेडीजना थोडंसं 4 दिवस हे द्यावेच लागतात महिन्याचे, ते द्यावेच लागतात. तर पण पुरुषांना तसं काही नाही आहे, कंटिन्युअसली ते करू शकतात आणि त्यांनी करावं. आणि लेडीजने सुद्धा करावं. आता जरी त्यांना पिरियड्स असले किंवा हे पाळीचं हे असेल, तरीही त्यांनी येऊन प्राणायाम करावा. प्राणायाम तर करू शकतो आपण, प्राणायाम करू शकतो, आसनं थोडीशी बैठी आसनं करू शकतो, उभे आसनं करू शकतो. फक्त पोटावरची आसनं आपल्याला करता येत नाही, म्हणजे स्त्रियांना बरोबर. नाहीतर इतर सगळे आसनं आपण करू शकतो, कारण आपण चालतो, घरामध्ये चालतो, बाहेर चालतो, पिरियड्स असल्यानंतर सुद्धा घरातली कामे सुद्धा करतो आपण. मग ही उभी आसनं बैठी आसनं का करू शकत नाही? ते पण करू शकतो, तेही करू शकतो आपण. फक्त लेडीजना पोटावरची आसनं तेवढी करू नये त्यांनी. आणि ह्याचे फायदे तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याचे फायदे, इवन इरेग्युलर ज्या बायकांना किंवा स्त्रियांना पिरियड्स येतात, ते पण एकदम रेग्युलर होतं. किंवा त्यांचं पोट दुखणं, पाठ दुखणं, पाय दुखणं, ते सुद्धा कमी होते. हळूहळू ते कमी होत जाते. आणि जेंट्सना सुद्धा ज्यांना लघवी पास होत नाही व्यवस्थित, किंवा सारखी लघवी होते, त्याच्यावर सुद्धा आसनं आहेत. शक्तिचालनी म्हणून आहे, अश्विनी मुद्रा म्हणून आहेत, असे बरेच प्रकार आहेत. आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो, सगळ्यांना. इवन मुतखडा सुद्धा आपला बारीक होत लघवी वाटी निघून जातो, पास होतो. इवन तुम्हाला जर का हे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल,
तर तो सुद्धा सुद्धा कमी नाहीसा होतो, तो सुद्धा नाहीसा होतो. आणि योगा तुम्ही करून गेल्यानंतर इतकी भूक कडकडून लागते, ते महत्वाचं. कडकडून भूक लागते. तुम्ही म्हणाल मला जेवण जात नाही, मला चव लागत नाही, हे होत नाही, तुम्ही योगा करून जा, सगळं इतकं जेवण छान लागेल तुम्हाला. आणि तुमची इच्छा अशी मरेल की आधी मध्ये सुद्धा तुम्हाला खायची इच्छा होणार नाही. जेवण ते जेवण, जेवण ते जेवण. इतके फायदे आहेत, अगणित फायदे आहेत, अगणित फायदे आहेत. आणि मेंटली जर का तुम्ही म्हणाल, मेंटली जर का म्हणाल तर प्राणायामने मेंटली माणूस खूप खूप सुधारतो, खूप सुधारतो. मज्जातंतू म्हणा काय असेल ते, मला एवढे मराठीमध्ये शब्द येत नाहीत, पण खूप खूप त्याचे फायदे होतात मेंटली सुद्धा. मेंटली सुद्धा खूप आहेत. इवन तेजपणा येतो मेंटली, ह्याला ब्रेनला. मेंदूला तेजपणा येतो. आणि मेंदू एकदम कसं व्यवस्थित Working. पाठांतर होतं, बोलणं व्यवस्थित होतं, सभ्यपणाचं बोलणं होतं. भरपूर फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत. मित्रांनो, आता आपण वॉर्मअप बद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, योगा करण्याआधी आधी आपण वॉर्मअप करतो, त्याचं महत्व काय असते? तसं बघायला गेलं तर योगा आपण किंवा आसनं म्हणा किंवा प्राणायाम आपण करतो ते कधी शक्यतो सकाळी करतो आपण, बरोबर. आणि सकाळी करणं हेच योग्य आहे, सकाळी करणे हेच योग्य आहे. तर विधी सगळ्या आटपून आपण योगाला बसावं. आंघोळ करून सुद्धा बसलं तर अति चांगलं, अति चांगलं. मग हे सगळ्या आटपून आपण कसं होतंय, रात्रभर आपण निवांत झोपलेलो असतो. आणि आपली पूर्ण बॉडी म्हणा किंवा मसल्स म्हणा किंवा वेन्स, शिरा म्हणा, कशा शिथिल असतात, शिथिल असतात. आणि हे शिथिल असल्यामुळे हालचाल जास्त होऊ शकत नाही, हालचाल जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही बिछाण्यामध्ये जर का पूर्ण बॉडी अशी पूर्ण टाईट अशी केली ना, इथून इथपर्यंत उभा राहून किंवा बिछाण्यात झोपूनच तुम्ही 1-2-3 वेळेस करा. तुम्हाला इतका दम लागेल, बरोबर, दम लागेल, पण पूर्ण शरीर, पूर्ण शिरा, पूर्ण मसल्स तुमचे काय होतील, रिकामे होतील, रिकामे होतील. आणि त्यासाठी ना वॉर्मअप, हे शिरा किंवा मसल्स आपले रिकामे होण्यासाठी किंवा ऍक्टिव्ह होण्यासाठी खूप गरजेचं आहे. वॉर्मअप खूप गरजेचं आहे. मॅडम, सुरुवातीच्या लोकांसाठी वॉर्मअप साठी साधी कोणती आसनं आहेत? साधी आसनं म्हटल्यानंतर सुरुवातीला जे आता आले बाबा त्यांना, म्हणजे सुरुवातीला जमत नाही, त्यांना वॉर्मअप साठी कोणकोणती? वॉर्मअप्स ते त्याने जागेवरच धावावं, जॉगिंग म्हणतो आपण, जॉगिंग. ते पळणं प्रत्येकाला माहित आहे, पळणं प्रत्येकाला माहित आहे. इवन आता माझ्याकडे येणारे 73, 74, 80, 83 वर्षाचे लोक आहेत, ते सुद्धा आता धावतायत. म्हणजे नवीन व्यक्तीनं सुद्धा धावणं हे प्रत्येकाला माहित आहे, धावणं हे प्रत्येकाला माहित आहे. त्यांनी धावावं म्हणजे असं पूर्ण हे करून धावावं, हे वॉर्मअप मध्ये येतंय, हे करावं. परत तुम्हाला सांगते, त्रिकोणासन करावं, परत कोणासन करावं, परत तुम्हाला सांगते हे समकोणासन, अशी काय आसनं आहेत, ते सुरुवातीला ते त्यांनी करावे किंवा शिक्षकाने किंवा कोच त्यांनी ते घ्यावेत. सुरुवातीच्या वेळेला ते केले पाहिजे. मॅडम, म्हणजे योगा हे जर चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? त्याचे दुष्परिणाम भरपूर वाईट आहेत. चुकीचं योगा करा तुम्ही किंवा आसनं करा किंवा प्राणायाम करा, खूप वाईट, खूप वाईट. एक तर शरीरामध्ये फरक पडणार नाही, जास्तच त्रासाचा फरक, असा चांगला फरक काय पडणार नाही, जास्तच त्रासाचं होणार आहे. आणि तुम्ही असं एकदम पटकन कुठलंही आसन करा, शीर आपली कुठे ना कुठेतरी अडकणार. आणि तुम्ही बघा, चमकलं, इथे चमकलं, 8-10 दिवस आपलं दुखतंय, बरोबर आहे, 8-10 दिवस दुखतंय, होय की नाही. मग त्यावेळेस सुद्धा चुकीचं करा तुम्ही, तुम्हाला 8-10 दिवस तो त्रास जाणवेल. म्हणून पूर्णपणे लक्ष द्या, लक्ष देऊनच केलं पाहिजे.
योग्य रीतीनं तुम्ही करा, तुम्हाला फायदेच फायदे आहेत, फायदेच फायदे आहेत. चुकीच्या चुकीचं पद्धतीने होत करू नये. नाही, नाही चुकीचं अजिबात कोणतंही आसन असू दे, वामाप असू दे, प्राणायाम असू दे, काही असो योग्य डायरेक्शनच केव्हाही डायरेक्शन देणाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित द्यायला दिलं पाहिजे, ते पण महत्वाचं आहे. व्यवस्थित द्यायला पाहिजे. चुका सांगा तुम्ही, हा जवळ जाऊन सांगा की बाबा इथे चुकतंय तुझं, तिथे चुकतंय तुझं. हात आता डोकं आपलं ऍक्शन जात, आता आपण डोकं फिरवतोय असं करून डोकं फिरवतो, असं असं बघा. आता हे डोकं हे कान कुठं आलंय, खांद्यावर आलंय, असं आलंय का? नाही, नाही, हे चुकीचं आहे. असं यायला पाहिजे, बरोबर. असं खाली यायला पाहिजे, मणक्याला ताण येतो. असं करा, इकडे ताण येतो. असं करा, इथे ताण येतो. म्हणजेच आपला चेहरा समोर असला पाहिजे. कोणतंही आसन करताना योग्य रीतीनं करा. करावं. मॅडम, वजन खूप कमी फायदे. करण्यासाठी कोणकोणते योगा प्रभावी ठरू शकतात? वजन, तुमचं वजन ह्याच्यामध्ये जास्त कमी होणार नाही. वयाच्या मानानं सुद्धा असेल, जास्त असं कमी होणार नाही, पण कमी होईल जर का तुम्ही कंटिन्यू करत असाल तर. म्हणजे कंटिन्युटी केली तर होऊ शकते. कंटिन्युटी केल्यानंतर होऊ शकतं, वजन कमी होऊ शकतं. आणि जे आसनं काय काय आसनं अशी आहेत, हेवी आहेत, त्यांना आपोआप चरबी वितळते. मांड्यांवरची म्हणा, सीटवरची म्हणा, पोटावरची म्हणा, हातावरची म्हणा. जे व्यक्ती अशी जाड आहे त्या व्यक्तीचं आपोआप कमी 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 होत जातं. आणि ती आसनं हेवी आसनं आहेत, आणि ती आसनं भिंतीजवळची आहेत, भिंतीजवळची आहे. आणि ते तुम्ही एक सलग 15 दिवस करा, नाही तुम्हाला बरं वाटलं तर बघा. हे 15 दिवस केलं तरी पण त्यात रिझल्ट दिसू शकतो. ओ यस. तुम्ही नावं थोडी सांगू शकताय, म्हणजे कोणकोणती आहेत त्याची? ह्याच्यातली नावं म्हणायला गेलं तर आता ते भिंतीचेच आहेत सगळे. तर भिंतीचं आणखीन आपला अंतर 1 फुटाचा ठेवायचा आहे, आणि असे पाय खाली ठेवून असं भिंतीवर चालायचं. धाड 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 भिंतीवर चालायचं. धाड 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 खाली यायचं आहे, ते आहे. परत 1 पाय तिथे ठेवून 1 पाय वर घ्यायचा आहे, 1 पाय वर घ्यायचा आहे. आणि तो पाय वर घेणारा पाय बऱ्यापैकी डोक्यापर्यंत यायला पाहिजे. आपोआप तुमचं हे वितळत जातं, चरबी वितळत जाते. आणि त्या फॅट्स वितळलं की आपोआप काय होतं, वजन कमी कमी होत जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता जास्त निर्माण खूप येते. तुम्ही कसंही वळा. आता तुम्ही जर का मला सांगितलं मॅडम हे असं करा, मी कोणतंही आसन करू शकते आणि कशीही वळू शकते. मी आता माझं वय 65 चालू आहे मला, पण ह्या वयात सुद्धा मी कशीही वळू शकते. आणि ते हे म्हणजे लवचिकता सुद्धा आहे. परत तुम्हाला सांगते, हे आपलं चरबी वितळणं आहे, फॅट्स म्हणतो आपण, तेच बर्न होत आहे, कमी कमी होत जाणं आहे. मॅडम, जे ऑफिस वर्क करतात त्यांच्यासाठी कोणती आसनं आहेत का ती स्पेसिफिक त्यांच्यासाठी ते युजफुल होतील? कारण ते दिवसभर बसून असतात. बरं, करून मानेची, कमरेची आणि हे सीटपासून खाली ह्याची आसनं करायची आहेत. आता ह्याच्यामध्ये भद्रासन येतंय, भद्रासन येतंय, परत अर्धशीर्षासन येतंय, परत हाताचे सुद्धा व्यायाम येतात, हाताचे व्यायाम येतात. परत तुम्हाला सांगते हे त्रिकोणासन, ताडासन, तिर्यक ताडासन, परत तुम्हाला सांगते भुजंगासन, ही सगळी, परत शलभासन, ह्याशी बरीच आसनं आहेत. आणि त्याच्यातल्या त्यात व्यायाम एक प्रकारचा वेगळा आहे. फक्त जे लॅपटॉप वापरतात त्यांच्यासाठी त्यांची 5 आसनं आहेत, 5 प्रकारचे व्यायाम आहेत. त्यांना माणसाला बरं वाटतं. जो कायमचा म्हणजे बऱ्याच वेळ तो असा बसून असतो किंवा लॅपटॉप समोर, त्या व्यक्तीसाठी त्याच्यासाठी सुद्धा आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानांसाठी सुद्धा आहेत, श्रवणशक्ती म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आहे. ज्याला कमी ऐकायला येते त्याच्यासाठी सुद्धा आसनं आहे, भरपूर आसनं.
मित्रांनो आता आपण त्यांच्याकडून प्राणायामबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. मॅडम आम्हाला हे थोडक्यात सांगा की प्राणायाम म्हणजे नेमकं काय आहे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होतो त्याचा. आता प्राणायाम करणे खूप महत्त्वाचं आहे. खूप आता सगळंच महत्त्वाचं सांगते मी, पण प्राणायाम ते खूपच महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं. आता ह्याच्यामध्ये 8 मुख्य प्राणायाम आहेत. 8 मुख्य प्राणायाम आहेत ते भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, परत हे आपलं उज्जाई, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि उद्गीत किंवा ओंकार, आणि शेवटचा आहे तो प्रणव प्राणायाम. असे हे 8 मुख्य प्राणायाम आहे. त्यातले जास्त सर्व राजा म्हणजे कोण आहे? कपालभाती आहे. ह्या प्राणायामातला राजा हा कपालभाती. आणि कपालभातीचे एवढे फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत. आणि योगा किंवा प्राणायाम आपण म्हणतो ते पूर्णपणे श्वासावर आहे, श्वासावरती डिपेंड, पूर्णपणे श्वासावर. आपण श्वास घेतो त्यावेळेस काय करतो? आपण फुफ्फुस फुगवतो किंवा असं ताणून घेतो. आता तुम्ही ऍड एक बघितली असेल, स्पंज असा ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि स्पंज तो पिळलेला आहे आणि त्यातून ती घाण पडलेली आहे. म्हणजेच ते काय आहे? फुफ्फुसाचा आहे. फुफ्फुस म्हणा, त्याच्यातून ही घाण काढायची आपल्याला, छिद्रातून ती घाण काढायची. आता छिद्र असे बरेच आहेत, 72 कोटी असं काहीतरी आहेत छिद्र आपल्या फुफ्फुसांना. आणि ज्या वेळेस आपण फुफ्फुसामध्ये श्वास भरतो आणि भरपूर श्वास घ्यायचा आहे, हळू श्वास घ्यायचा आहे. कृतीतून दाखवते मी तुम्हाला. आता बघा ते कसं आहे. भरपूर वेळ घेतला तुम्ही. भरपूर वेळ घ्यायचा आहे आणि भरपूर वेळ सोडायचा. पूर्ण कार्बन डायऑक्साईड आपला 1 ते 1.5 पट सोडायचा. असं लॉंग झालं पाहिजे श्वास केव्हाही. आणि कसं व्हायला पाहिजे? सगळ्या शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला पाहिजे. सगळी जंतूच ना ते. कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? बरोबर, जंतू घाणच सगळी बाहेर काढतो आपण. श्वास घेतो आपण आणि सगळी घाण आपली बाहेर काढतो. आता तसंच हे योग पुस्तक सांगतंय आपण फक्त 2 कोटी छिद्र वापरतो. 2 कोटी छिद्र वापरतोय. राहिलेले 7 कोटी 32,12,250 हे बंद आहेत आपली छिद्र. आणि त्यामुळे काय होते? ब्रॉन्कायटिस म्हणा, दमा म्हणा, श्वास जड जाणे म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. की दुसरी गोष्ट म्हणजे ह्या धुराने, ह्या धुळीने, ह्या सगळ्या घाणीने काय होते? आपली छिद्र ही फुफ्फुसाची ब्लॉक होत जातात. आणि ती दीर्घ आता आपण समजा 4 सेकंद श्वास घेतला आणि 8 ते 10 सेकंद सोडत राहिलो, आपण 1.5 ते 2 पट सोडत राहिलो, तर किती ते छिद्र आपण रिकामी करू शकतो. असं लॉंग घेणं आणि लॉंग सोडणं हे सगळ्यात चांगलं, सगळ्यात महत्त्वाचं प्राणायाममध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि आता ह्याचं बघा, थायरॉइड म्हणा, दमा म्हणा, त्याला सुद्धा प्राणायामचा खूप उपयोग होतो. आता थायरॉइड जरी म्हटलं तर ही खोगणी आहे, इथे खोगणी आहे. ह्या खोगणीनेच आवाज करत श्वास घ्यायचा आहे. जसं श्वास सोडत. हे काय आहे? उज्जाई. ह्याच्यामुळे काय होतं? थायरॉइडचं सगळं आजार बरा होतात. परत तुम्हाला सांगते दमा. परत आता आपण असं करून घेतोय त्यावेळेस काय होतंय? ही बाजू आपली ताणली जाते, हृदयाची बाजू आपली ताणली जाते. आणि त्यामुळे काय होतं? जी छिद्रा म्हणजे हृदयाच्या वेन्समध्ये किंवा त्या शिरांमध्ये जे ब्लॉकेजेस आहेत ते हळूहळू काय होतात? बघा, ब्लॉक जर का एवढा मोठा असेल
तो ब्लॉकेज एवढा मोठा असेल तर तुम्ही असं केल्यानंतर काय होतं, ते ताणते तो ब्लॉक काय होतं, बारीक होतं, सटकत जातोय, त्याचा आकार कमी होतो आणि ते सटकत जात आहे. येते लक्षात. त्यामुळे प्राणायाम खूप महत्वाचा आहे, भयानक महत्वाचं आहे. आता आम्ही करतोय योगाच्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 प्राणायाम वेगवेगळ्या प्रकारचे करतो, वेगवेगळ्या प्रकारचे करतो. पाहिजे प्राणायाम. त्याच्यामुळे मन शांत होतंय, दिवसभर तुम्ही ॲक्टिव्ह राहताय. दिवसभर तुम्ही आता भ्रामरी कराल तर, भ्रामरी हा प्राणायाम कराल तर दिवसभर एवढं डोकं फ्रेश राहते ना, मेंदू आपला, विचार अजिबात, नकारात्मक विचार अजिबात येत नाहीत, इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतंय. तर प्राणायाम हे असलंच पाहिजे. तरुण युवकांसाठी या योगाबद्दल तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तरुणाने अवश्य करावं. कारण कसं, आता आमच्यासारख्या व्यक्तीने करायच लागलेत तर त्यांचं थोडंसं आयुष्य वाढायला लागले त्यांचं. मग तरुणाने का करू नये? तरुणाने केलं तर किती आयुष्य चांगलं जाईल. बरोबर. आयुष्य भरपूर चांगलं जाईल, आनंदी जाईल. आयुष्य कोणाचं किती आहे हे आपण सांगू शकत नाही, बरोबर. त्यामुळे आनंदी आयुष्य जगण्यासाठी करा. परत शरीर व्यवस्थित राहण्यासाठी, ते पण आतून शरीर किंवा आतल्या मशीन्स आपल्या त्या व्यवस्थित राहण्यासाठी का करू नये? आता ह्या करोनाच्या काळामध्ये जे योगाला येत होते त्यांना कोणालाही करोना झाला नाही. मग तरुणांनी का करू नये? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, सगळ्या गोष्टी. तुम्ही असं हे करू नका की बाबा मी निरोगी आहे. नाही, आता जिम करतो. नाही, आता जिम करा तुम्ही. आणि जिम केल्यानंतर तुम्ही बंद करा. तुमची बॉडी नाही सुटली तर विचार. बरोबर, हे होतंय. बॉडी नाही सुटली तर विचार. पण योगाचं तसं नाही आहे, योगाचं अजिबात तसं नाही. आता वय ज्या झालं असेल आणि तुम्ही म्हणाल की माझं वजन कमी व्हायला पाहिजे, तर ते शक्य नाही. किंवा पोट मोठं आहे, पोटात जायला पाहिजे, शक्य नाही. ते वयामानानं तसं शक्य नाही. पण तरुणांनी करावं. लहान मुलाचं 5 वर्षापासून मुलानं योगा करावं, 5 वर्षापासून पुढे. लगेच. मॅडम, तुमचं मनापासून आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला थोडक्यात माहिती दिला, त्याबद्दल आमच्या पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलकडून आणि आमच्या टीमकडून तुमचा आभार मानतो. थँक्यू. मलाही खूप आनंद वाटला आणि मला वाटतं माझं जास्त लांबणीवर गेलेलं आहे, कारण मला जास्त माहिती आहे. देवदयेने मला प्रामाणिकपणा दिलेला आहे आणि प्रामाणिकपणाने मी योगा घेते आणि इथून पुढेही मी घ्यावा प्रामाणिकपणाने. हे देवाने मला सुबुद्धी द्यावी. तुमच्या सगळ्या विचाराने मला चांगलं मिळू दे. आभार आहे मॅडम. पुढल्या वेळेला आपण नक्कीच एक प्रॅक्टिकली पण असं एक सेशन घेऊया आपण, की त्यामधून आपण ॲक्च्युली योगा कसं केलं जाते हे आपण आपल्या दर्शकांना दाखवूया. अवश्य. ठीक. मित्रांनो, पैसा कमवता येतो, धन दौलत कमवता येते, पण शरीर कमवता येत नाही. ते जर स्वस्थ ठेवायचं असेल तर मित्रांनो, दिवसातून 15 मिनिटं नक्की काढा आणि प्राणायाम करा, योग करा. तुमचं आयुष्य नक्की बदलेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.